एक जुनी आठवण आली आणि मी थोडी हळवी झाली. म्हटले ही आठवण तुमच्याशी शेअर करून बघावं, जेणेकरून कधीतरी तुम्हालाही थोडंफार हेल्प होईल. ॲक्च्युली मला ना लहानपणापासून प्रचंड खोकल्याचा, आता हे खोकण्याचा आवाज पिल्लूचा आहे, माझा मुलगा. तो आता एक 8 दिवसापासून स्कूल स्टार्ट झाले होते आणि मग ते पावसाचं वातावरण, बेंगलोरमध्ये पुन्हा एकदा थंडी आणि मग ते बाहेर खेळणं वगैरे, ते त्याला सूट झालं नाही बेबी. आणि मग त्याला भरपूर प्रयत्न करून एक खोकला, सर्दी, ताप कमी होत नव्हता आणि खोकला मला नेहमी प्रचंड जास्त प्रमाणात असायचा. खोकला आला की मला आई वडिलांची प्रचंड आठवण येते, आईपेक्षा जास्त वडिलांची, कारण त्यांनी माझी जास्त काळजी घेतली आहे. खोकला आला की स्वतःच्या हाताने औषध द्यायचं आणि मला लसूण खायला द्यायचं आणि फुटाणे आणून देत असे. आणि त्याचबरोबर आहे ना, गूळ आणि हळद असं हाताने मिक्स करून त्याचे लाडू बांधून ते लाडू खाऊ घालत आणि असं लसणाची माळ मी नेहमी शाळेत घालून जायच्या. मैत्रिणी हसायचे पण मला फरक पडत नसे. मी असा हार नेहमी घालून जायचे. आज पिल्लूसाठी मी बनवत आहे.